नमस्कार मैत्रिणींनो, कशात तुम्ही? तर चला आज आपण पाणीपुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर बघू शकता किती छान पाणीपुरी झाली, त्याला कलर पण किती छान आलाय। तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। तर 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथं आपल्याला अर्धी वाटी रवा वापरायचा आहे। तर इथं गव्हाचं पीठ ऑप्शन आहे, तुम्ही ह्याच्या जागी मैदा पण वापरू शकता, कारण तुम्हाला जर पाणीपुरी लगेच खायची असेल तर गव्हाचं पीठ वापरा, पण थोड्या टायमाने जर त्याला खायची असेल तर तुम्ही इथं शक्यतो मैदा घाला, नाहीतर तुमची पाणीपुरी ही चपटी होण्याची शक्यता आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडं 1 पिंच सोडा टाकला आहे आणि चवीनुसार थोडं असं मीठ टाकून घेतलं आहे। तर आपल्याला हे छान असं सामान एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला इथं कुठलंही मोहन वापरायचं नाही, आपल्याला हे थोडं थोडं नॉर्मल पाणी टाकूनच हे आपल्याला छान असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला इथं पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मिडियम आपण कसं पुरीला पीठ मळतो तसंच आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे पीठ मळताना नीट लक्ष देऊन पीठ मळा आणि जास्त पाणी पण ह्याच्यामध्ये टाकू नका। तर इथं मी पांढरा वाटाणा घेतला आहे आणि तो हा छान असा शिजून घेतला आहे, कुकरला 4 शिट्ट्या मारून घेतल्यात। तर हे आपल्याला मिक्सरमधून थोडा बारीक करायचा आहे, जास्त नाही, जेणेकरून एक एक आपल्याला इथं वाटाणा दिसला पाहिजे। तर आता मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे। आपल्याला इथं रगड्याला तडका द्यायचा आहे। रगड्याला तडका दिल्यामुळं रगडा आपल्याला छान असा खायला लागतो। तर इथं मी जिरेची फोडणी देणार आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मोहरी पण टाकू शकता। छान अशी जिरेची मोहरी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर थोडी मी इथं हळद टाकून घेतली। हळद टाकून घेतल्यानंतर आपल्याला हा रगडा ह्यात मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जसं पातळ हवं तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आणि छान असं ह्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला एक उकळी आणून द्यायची। तोपर्यंत आपल्याला पुदिन्याची चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत, म्हणजे हिरवं पाणी आपण म्हणतो ते। तर इथं मी थोडा पुदिना, तेवढीच कोथिंबीर, 4 मिरच्या, इथं मीठ आणि थोडी साखर घेतली। आपल्याला हे छान असं चटणी बनवून घ्यायची। ही मधाताची व्हिडिओ आला, हे बघू शकता आपली छान अशी चटणी झाली। तर आपण हे गाळून घेऊया, जेणेकरून आपले हे मिरचीचं बी आहे ना ते आपल्या दाताखाली येणार नाही। तर बघू शकता आपली पुदिन्याची चटणी, म्हणजे हिरवं पाणी आपलं रेडी। आपल्याला हे शक्यतो पुन्हा नंतर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर आता इकडं आपला रगडा पण रेडी, हिरवी चटणी पण रेडी। तर हे लाल पाणी मी काय केलं तर ह्याला गरम करायला ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये मी साखर टाकली। साखर टाकल्यानंतर हे काळं मीठ आहे ना ते आपल्याला ह्यात टाकून घ्यायचं आहे। काळं मीठ तुम्ही मार्केटमध्ये जा, तुम्हाला भेटून जाईल। तर इथं आपलं हे पीठ छान असं 10 मिनटानंतर मी रेस्ट करायला ठेवलं होतं। तर 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला छान असं हे घट्ट मळून घ्यायचं आहे। तर बघा तुम्ही मी कसं घट्ट मळलं आहे, तसंच तुम्ही हे घट्ट मळून घ्या आणि ह्याला आपल्या चपातीसारखं गोल लाटून घ्यायचं आहे। तर आधी मी इथं किती गोळे होतात ते बघते, नंतर आपण हे छान असं लाटून घेऊया। तर चला आता लाटून घेऊया। लाटून घेतल्यानंतर आपल्याला थोडं तेल लावायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते गोल पुऱ्या पडताना आपलं ते निघतील। तर हे छान असं लाटून घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या पुरीचा आकार द्यायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं टोपण हे घेऊ शकता। तर इथं मी छोट्याच पुऱ्या करणार आहेत, पण हे जास्त छोट्या झाल्या त्याच्यामुळं मी जे छोटी वाटी ना त्याने ह्या इथं पुऱ्या केल्यात। तर बघू शकता आपल्या पुऱ्या पण खूप छान झाल्यात आणि यात मैद्याचा वापर केला नाही। तर तुम्ही पण ह्या पुऱ्या नक्की ट्राय करा, पण तुम्हाला जर थोड्या वेळाने खायचं असेल किंवा 1-2 तासाने जर तुम्हाला ह्या पुऱ्या खायच्या असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मैदा हा ॲडच करा, कारण ह्या पुऱ्या नंतर चपट्या होत्यात। त्यामुळं ही आम्ही लगेच काढलं की लगेच खायला घेतल्या होत्या, त्याच्यामुळं तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलं आहे, नाहीतर तुम्ही इथं मैदा टाकला तरीही चालेल। तर सगळ्या पुऱ्या आपण अशा छान अशा फ्राय करून घेऊया। तर बघा आपले सगळं आता रेडी झाले। हिरवी चटणी किती हे रगडा आणि हे पुऱ्या किती छान झाले तर तुम्ही बघू शकता। आणि पुदिना चटणीला तर हिरवा रंग एवढा छान आला आहे, आपण ह्याच्यात कुठलाही मसाला वापरला नाही। तर ही पाणीपुरी ती नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला नक्की सांगा।